जळगाव येथे दिनांक 17 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या एवढ्या हालअपेष्ट असताना मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरले। यावर माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांचं व्यक्त केले नाराजी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा। अखेर गेट उघडून माजी मंत्री बच्चू कडू, खासदार उमेश पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा गाजला। पण या मोर्चामध्ये जळगाव जिल्ह्याचे 11 आमदार, 2 खासदार, 4 मंत्री कुठे आहेत याचा शोध कोणी लावेल का? कारण असे की शेतकऱ्यांच्या विरुद्ध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या अडीअडचणी झालेलं नुकसान, केळी, कपाशी, ज्वारी, बाजरी यांना हमीभाव मिळण्याबाबत, तसंच कपाशीला 11,000 रुपये तर केळीला 2,000 ते 3,000 रुपये मिळावे यासाठी अनेकदा उपोषण करणारे, प्रत्येक जिल्ह्याला जाऊन भेट देणारे प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। शेतकरी नेते बच्चू कडू, माजी खासदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चा आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं गेट लावलं, तसेच पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली। यामध्ये शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। खरं तर 10 लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची। 10 लाख लोक आहे जळगावात। एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजही कमी उपस्थिती आहे भाऊ। पुढच्या वेळेला प्रत्येकानं अधिक 10 वळून आणले पाहिजे, नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे। पण आणणं फार महत्वाचं आहे, कारण तुमचं अस्तित्व संपण्याची अवस्था निर्माण झालेली आहे। मी महाराष्ट्रभर फिरतोय। मी 15 दिवस अगोदर गोंदिया गेलो, भंडारा गेलो, यवतमाळला गेलोय, बुलढाणा गेलो। एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कोणी नफ्यात आहे का रे, कोणाला मागच्या वर्षी नफा झाला का, त्याच्या अगोदर नफा झालाय का? उत्तर नाही येत। नफा नाही म्हणून कर्ज आहे, आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं। आम्ही माफी गिफी मागण्या एवढे नालायक नाहीये। तुम्ही सालेवर लुटलं नसतं तर तुमच्या बापाचं कर्ज आम्ही भरलं असतं, लक्षात ठेवा। मागच्या वर्षी सोयाबीन 3400 रुपये भावात विकावं लागले, आणि 5,000 आम्ही पाहिजे भाव आमचे हमी भाव होते। हमी भावाची घोषणा ही काही फक्त आम्हाला मूर्ख बनवासाठी आहे। एकाएकी हमी भाव जाहीर करायचे आणि त्याची खरेदी होऊ द्यायची नाही, त्याची खरेदी पूर्ण करायची नाहीये। मला तर तुमचा राग येतो खऱ्या अर्थानं। आमचा केळीचे भाव 300 वर गेले, कापसाचे भाव 6,000 वर गेले, सोयाबीनचे भाव 3,400 वर गेले। आम्ही पाहतोय ज्वारी खरेदी केल्या जात नाही, सगळ्या एकूण आम्हाला होरपडल्या जातं। बियाणं धड चांगलं भेटत नाही, औषधीमध्ये घोटाळा, खतामध्ये आम्ही पाहतोय प्रचंड सगळं भेसळ आहे। हे सगळं असताना आम्ही चूप का? मला पडलेला प्रश्न आहे का आम्हाला राग का येत नाही? अरे 100 रुपये इकडे तिकडे झाले तर रिक्षावाल्याशी आपण भांडतो, 50 रुपये जर एखाद्या मजुरानं जास्त घेतले तर त्याच्यासोबत वाद करतोय। साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावर भाव करतोय, आणि आम्हाला दर क्विंटल मागं 3-3 हजारांना लुटल्या जातो, लसके तोडले जातं आमचे। एखाद्या वाघानं एखाद्या जनावराची जशी शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होतोय, आणि तरी तुम्हाला राग का येत नाही हा मूळ प्रश्न आहे। सरकार याच्यात फार दोषी नाही, आम्ही दोषी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.